परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। आत्मा असंग आत्मा असंग है सो आत्मा असंग है। संग ना संबंध का है सो सजातीय विजातीय स्वगत पदार्थों से होवे है। आता आत्मा असंग आहे आणि संग जे असतो संबंध जे असतो तीन प्रकारचे स्वगत विजातीय स्वजातीय असे तीन वर्गातून याच्याशी संबंध राहतो। पण आत्मा स्वगत विजातीय स्वजातीय भेद रहित आहे म्हणून त्याच्या ठिकाणी संबंध होऊ शकत नाही। आत्म्याशी कोणाचा संबंध नाही, आत्मा कोणाचा संबंध होऊ शकत नाही। आत्म्याचा नाही आणि अनात्म्याचाही नाही। अनात्म्याचाही संबंध होऊ शकत नाही आत्म्याशी, आत्म्याचाही संबंध होऊ शकत नाही अनात्म्याशी, म्हणून आत्मा असंग आहे। आणि सोबत भेद सहाव्या वस्तूचा असतो। डोळ्यासारखा नाक नाही, नाकासारखा कान नाही, कान याला सोबत भेद म्हणा, तर तसंच नाही। पुन्हा सजातीय भेद म्हणजे एकच जातीचे लोक तसं आत्म्यासारख्या जातीचा दुसरा आत्मा नाही। आणि विजातीय मग विजातीय भेद जर म्हणलं जगत खोट आहे तर जगत खोटा असं वाटत असेल तर जगत सिद्ध नसते, सोबत भेद नाही विजातीय भेद भी नहीं। जैसे घट का घट से जो संबंध है तो सजातीय से संबंध है। उदाहरण दिलं त्यांनी घटाच्या घट समजते सजातीय म्हणजे दोन्ही मातेच आहेत ना। और घट का पट से जो संबंध सो विजातीय संबंध। घटाचा पट का विजातीय भेद आहे, पटाचा केवळ घटाचा स्वगत नाम अवयव का है याते पट का तंतु से जो संबंध तो स्वगत से संबंध है। आता पटाचा दोर स्वगत संबंध आहे पण दोरचे एकत्र आहे ना, पण आत्म्याच्या ठिकाणी हे तिन्ही संबंध नाही। आत्मा दो अथवा अनंत होवे तो सजातीय से आत्मा का संबंध होवे। आत्मा जर अनंत असते तर सजातीय संबंध आला असता। तो आत्मा एक है म्हणून आत्मा एक आहे, सजातीय संबंध होऊ शकत नाही, दुसरा नाही म्हणून याते सजातीय आत्मा से आत्मा का संबंध नहीं कारण नाना नाही म्हणून। और आत्मा से विजातीय अनात्मा है सो मृग तृष्णा के जल की न्यायी आत्मा में कल्पित है। आता विजातीय जगत अनात्मा आहे तरी पण मृग जलासारखं आहे पण ती सिद्धच नाही म्हणून विजातीय संबंध आहे। ता कल्पित से आत्मा का संबंध बने नहीं। मग कल्पित वस्तूचा आत्म्याशी संबंध नाही, आत्म्याचा कल्पित वस्तू संबंध नाही। जैसे मृग तृष्णा के जल से पृथ्वी का संबंध होवे नहीं, जो संबंध होवे तो उशूर भूमिता जल से गिली हुई चाहिए। मृग जलाचा पृथ्वीशी संबंध नाही, जर संबंध जरी असता तर ते मग पृथ्वी ओली झाली पाहिजे होती। मृगजल सत्य नाही, मृगजल कल्पित आहे पण कल्पित वस्तू विजातीय संबंध जरी मानला तर विजातीय वस्तू सिद्धच नाही। जर असते तर पृथ्वी ओली झाली पाहिजे होती।
जैसे मृग तृष्णा के जल से उषर भूमि का संबंध नहीं, तैसे आत्मा में कल्पित जो विजातीय अनात्मा तासे आत्मा का संबंध नाही. जसं मृग जलाचा पृथ्वीचा संबंध नाही, त्याप्रमाणे अनात्म पदार्थ मृगजलासारखे असल्यामुळे आत्मेशी संबंध नाही त्याचा. जो आत्मा के अवयव होवे तो आत्मा का स्वगत से संबंध होवे. जर आत्मा अवयवी असता तर स्वगत संबंध झाला असता. अवयव म्हणजे सगळ्या वस्तूचं एकत्र होणं. बैलगाडी त्याला स्वगत भेद आहे. माणूस इंद्रियाचा संबंध आहे, स्वगत भेद. पण आत्मा निरावयव आहे ना, म्हणून स्वगत भेद नाही त्या ठिकाणी. आत्मा नित्य है याते निरावयव है ताका स्वगत से संबंध बने आत्मा नहीं. नित्य असल्यामुळे त्याचा स्वगत संबंध त्याच्याशी नाही. नित्य असते त्याला अवयव नसतात. इस रीति से सजातीय विजातीय स्वगत संबंध आत्मा विषय नहीं. असे सजातीय विजातीय स्वगत भेद नाही, म्हणून आत्म्याशी कोणाशी संबंध नाही. याते म्हणून आत्मा असंग आहे. आत्मा असंग है. इस रीति से हे शिष्य सच्चिद आनंद ब्रह्मरूप जन्मादिक विकार रहित और असंग आत्मा है. म्हणून हे बाबा, आत्मा सच्चिदानंद रूप आहे, तो विकार रहित आहे आणि तो असंग आहे. सो तू है यह प्रथम प्रश्न का अर्धदोहे से आचार्य ने उत्तर कहा. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. पहिला प्रश्न कोणता होता त्याचा? मी कोण. असं लक्ष राहिलं मग ती वृत्ती धारणा करते. या ग्रंथाचं प्रकरण प्रक्रिया लक्ष राहिलं की बरोबर माणूस त्याला दिसायला लागतो आणि स्वरूपकडे जातो. फक्त एवढंच असतं, आमच्या विचाराने मनन कमी, विषय श्रवणामध्ये फिट बसतो कोरी बुद्धी असल्यामुळे. पण त्याचं सतत मनन असल्यावर ते आत्मा कार्यवृत्ती होऊन आत्म्याची शक्तिवृत्ती होते. असं दोन संसार का कर्ता कोण है या का उत्तर. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, त्या जगाचा कर्ता कोण आहे त्याचं उत्तर द्यायचं. जगत का कर्ता ईश्वर है. जगाचा कर्ता कोण आहे तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, जगाचा कर्ता ईश्वर आहे. जगत महाविष्णू चैतन्य. जगत का कर्ता कौन है यह द्वितीय प्रश्न का उत्तर अर्धदोहे से कहे है. दोहा विभू चेतन माया करे जग को उत्पत्ती भंग. विभू व्यापक चैतन्य त्याला मायाचा संबंध असल्यामुळे, मायामध्ये त्याचे प्रतिबिंब पडल्यामुळे तो ईश्वर त्या जगाचा कर्ता आहे. टीका विभू कहिए व्यापक जो चेतन ताके आश्रित और ताको विषय करने वाली माया कहिए सत असत से विलक्षण अद्भुत शक्ति रूप अज्ञान तासे जगत की उत्पत्ति भंग होवे है. उत्पत्ती भंग, उत्पत्ती आणि भंग. हो, उत्पत्ती आणि नाश. आता व्यापक चैतन्य त्याच्याशी मायाचा संबंध, त्या मायाच्या संबंधाने चैतन्याचं प्रतिबिंब मायात पडलं, तो ईश्वर जगाचा करता आणि संहारही करता. त्याचं पण जग निर्माण होतं आणि जग नाहीसं होतं. उत्पत्ति और भंग कहने ते स्थिति का ग्रहण अर्थते होवे है. उत्पत्ती स्थिती म्हणलं की त्याच्यानंतर स्थिती आलीच की. याते यह अर्थ सिद्ध हुआ माया युक्त जो चेतन सो ईश्वर कहिए है. याच्यात आता अर्थ सिद्ध असा होतो की माया विशिष्ट चैतन्य ईश्वर म्हणायचा. सो ईश्वर जगत की उत्पत्ति पालन नाश का हेतू है. म्हणून तोच ईश्वर जगाच्या उत्पत्ती संभाळ करणार नाश करणार तोच आहे. म्हणून ब्रह्मरूपाने ब्रह्मदेवाच्या रूपाने उत्पन्न, विष्णूच्या रूपाने पालन, यशांतर रूपाने संवाद, भक्तीच्या दृष्टीने. या कहने ते जगत का कोई करता है अथवा आपसे होवे है या का उत्तर कहा. जगाचं स्वतः सिद्ध आहे का, तर तसंच ते उत्तर दिलं की जगाचा करता ईश्वर आहे. और
जगत का कर्ता कोई जीव है अथवा ईश्वर है, या का भी उत्तर कहा। जगत का कर्ता ईश्वर है का जीव है, याचं उत्तर धर्मायुष के चैतन्य नाम ईश्वर जगत करता, जीव नहीं। ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान और स्वतंत्र है। हाँ, उनसे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान ज्ञान रूप है। जगत का कर्ता ईश्वर है, आपसे होवे नहीं। जगत का कर्ता ईश्वर आहे, स्वतः सिद्ध होत नाही, जग स्वतः निर्माण होत नाही, कारण स्वतः निर्माण याच्या म्हणण्यामध्ये कोणाचं खंड नाही, नास्तिकाचं निसर्ग म्हणतात। नास्तिक लोक म्हणतात की निसर्ग आहे, पण निसर्ग स्वतंत्र आहे का परतंत्र आहे तुला ठोक। जर निसर्ग असतं तर मामासाहेबांनी एक उदाहरण दिलं दांडेकरांनी, गुरुजींनी ते सांगितलेलंच आहे, त्यांनी एक उदाहरण दिलं, शीश पेन्सिल आणि चित्र तयार केलं। एका विद्यार्थ्याने मला हे कोण चित्र केलं, मला ते शीश पेन्सिल शक्य आहे का, शीश पेन्सिल कसं करू शकतो? हां म्हणजे गाढवा जगाचं कसं ईश्वर आहे, जड पदार्थ जगाचं कारण नाही, निसर्ग जगाचं कारण नाही। हे निसर्गवादी म्हणजे ज्याला बुद्धी नाही असले लोक, ते कोण आहेत? आताचे निवडलेले लोक, बुद्ध लोक। आणि बुद्ध लोक म्हणजे काय, बुद्धाने निसर्गच मानले ना, पण निसर्ग स्वतंत्र नाही ना। मग जर म्हणलं तर त्याला लय बोलता येतं, आणि काय करतो तुम्हाला, निसर्ग म्हणजे आंधळीचं बोलणं, सगळं स्वतः सिद्ध होतं, स्वतः सिद्ध होतं, मग तू लग्न कशाला करतोस, आहे का नाही? स्वतः सिद्ध मग पर्यटन कशाला करतो, शेतात जायचं पिकं नाही आपोआप। म्हणून याचं खंडन आहे, आप मानणार याच्यातही खंडन आहे, म्हणजे ईश्वर करतात जगाचा। जया पण सकळ महिमंडळे झाले, तो हा पंडितचा राणा नाही आणि म्हणून सुरतीशी, म्हणून तुकोबारायचं म्हणणं जयापासून ज्याच्यापासून सगळं जग निर्माण झालं, तो कोण? पंडितचा राणा, राजा, राणा म्हणजे राजा। जो कर्ता से बिना जगत होवे तो कुलाल बिना घट हुआ चाहिए। हाँ आली किती याते जगत का कोई करता है। जर कर्ता असून जगत झालं, कुंभारापासून घट व्हायला पाहिजे, म्हणून जगाचा कर्ता कोणतरी आहे। सो कर्ता सर्वज्ञ है। तो कर्ता कसा आहे? सर्वज्ञ। सर्वज्ञ म्हणजे त्याने जे केलेलं त्यात कोणाचाच बदल होऊ शकत नाही। आमचे गुरुजी सहज बोला, आता बाईला मी सकाळ नाही ईश्वरने केलं म्हणून, त्यांनी काय सांगा, पण सिद्धांत नाही जो आता बाई आहेत ना, पंचमहाभूताचं शरीर आहे सगळ्यांचं, आता बाईचं तोंड मिशा कसं नाही, पंचमहाभूताचं शरीर हे मान्य आहे, पण तर इंद्रियात का बदल आहे, म्हणजे ईश्वर करता स्वतः सिद्ध जग होऊ शकत नाही, म्हणजे निसर्गवादाचं खंडन आहे। निसर्गवादी म्हणजे हे आताचे बुद्ध लोक म्हणून जात नाही, धर्म नाही, ईश्वर नहीं, देव नहीं, कहीं नहीं, कारण काहे थे जो कार्य का करता होवे सो ता कार्य को और ताके उपादान को जाने के करे है। म्हणून जो ज्या कार्याचा ज्ञाता असतो त्याला ते कार्य बिनचूक पार पाडता येतं, म्हणून ज्याचं ज्याला ज्ञान त्याला त्या वस्तूचं पूर्ण ज्ञानासह व्यवहार होऊ शकतो। म्हणून आता ईश्वर ह्या जगाचा करता आहे, त्याचं कारण काय? याचं उपादान कारण कोण आहे जगाचं? नाही, ईश्वर आहे, पण माया उपाधिकार आहे, म्हणून खास उपादान कोण? माया, आणि त्याला त्याच्यात मायाच्या संबंधात जग निर्माण करतो, म्हणून उपादान ज्ञान कोणाला आहे? हां, म्हणून ज्याला ज्याचं ज्ञान आहे तो त्या कार्याचं पूर्ण ज्ञानी असतो। मग मायाचं ज्ञानी असल्यामुळे, मायाचं ज्ञानी असल्यामुळे माया आणि त्याचं कार्य ह्या दोन्हीचं ज्ञानी आहेच तो। याते जगत का कर्ता भी जगत को और जगत के उपादान को जाने के करे है। म्हणून जगाचा कर्ता जगाचं उपादान कारण या दोन्हीला जाणतो, म्हणून तो ज्ञानी आहे। इस रीति से जगत का कर्ता जगत को और जगत के उपादान को जाने है, याते सर्वज्ञ है। तो सर्वज्ञ, जगाचं उपादान कारण जगाचं स्वरूप जग याला जाणतो, म्हणून तो सर्वज्ञ।
म्हणून गुरुजी म्हणजे कारणाचं ज्ञान व्हायला पाहिजे. कार्याचं ज्ञान आहे रे, पण कारण ज्ञान. आता कारण ज्ञान कोणाला आहे? ज्योतमुक्ताला, बाकीच्या नाही. जगाचा कसा ईश्वर आहे तो कसा आहे? म्हणजे अभिनिमित्त उपादान कारण आहे का नुसतं उपादान कारण आहे का निमित्त कारण आहे? कसं आहे? तर जगाचा ईश्वर अभिनिमित्त उपादान कारण, मायाच्या संबंधाद्वारे कर्तव्य अकर्तव्य असणारा तर अभिनिमित्त उपादान कारण जगाचा. जसं घटाचं उपादान कारण माती आहे त्याप्रमाणे ईश्वर हे मायाच्या द्वारे उपादान कारण. पण माया उपादान कारण हे मात्र त्याचं अस्तित्व आहे. मायाचं आभासाचं नाम ईश्वराचं. सर्व शक्तिमान हे आणि हे झालं सर्वज्ञ झालं ना. आता तो सर्व शक्तिमान आहे का? त्याच्या सृष्टीत कुणीही बदल केला नाही, होणं शक्य नाही. हे पंचमहाभूतामध्ये कुणी बदल केला? पंचमहाभूत त्यांनी निर्माण केले आणि त्यांनी जे निर्माण केलं त्याच्याबद्दल जे काही गणित आहे ती बिन चुकत आहे. त्याला गुरुजींनी सांगावं. या नास्तिक लोक खंड करताना बाबळीला केळं येत नाही. केळेला केळं हे कोणच कला आहे? ईश्वराचं. मग तो कसा आहे? सर्व शक्तिमान. आणि त्याच्या करण्यामध्ये कुणी बदल काहे ते कारण जो अल्पशक्ति वाले जीव है तिनसे या जगत की रचना मन से भी चिंतन होवे नहीं. म्हणून या जगाचं चिंतन जीवाला करू शकत नाही, जीव करू शकत नाही. कशावरनं? अनंत ब्रह्मांड उदरीन हरी हा बालक म्हणजे घरी नवल केवढे केवळ मी कळी कानुवाद कडे. अनंत ब्रह्मांड ह्या विष्णू भगवंताच्या पोटात आहे. आता अनंत ब्रह्मांड एक ब्रह्मांडात चिंतन, अरे एका ब्रह्मांडाचं काय? एका पदार्थात चिंतन केलं होत नाही. कसं सांगा गुरु? बाबळीचे पानं किती आहेत कळते का? जाऊ दे. तुझ्या डोक्यावर केस कसे निर्माण होते? बरं जाऊ दे. तुझे हात पाय कसे चालते? काय करते जीवाला? म्हणून जीवाला ईश्वर सृष्टीतलं चिंतन सुद्धा होत नाही. आणि ईश्वराने जे केलं तो सर्वज्ञ शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे. त्याच्या करण्यामध्ये त्याच्या कार्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. याते अद्भुत जगत एकदम आठवतो थोडा. एक कंपनीमध्ये एका साच्यातून एकच पदार्थ निर्माण होतो. साचं कळलं ना? एकच पदार्थ एका साच्यातून निर्माण होतो आणि त्या झालेल्या निर्माण पदार्थातून दुसरा पदार्थ निर्माण होतो का? बोललेलं येतं का? मोटर तयार केले तर मोटरपासून दुसरी मोटर तयार होते का? द्या सोडून. आता आंबा, आंब्यापासून आंबे निर्माण होते आणि त्या आंब्यापासून पुन्हा निर्माण होते का नाही? आणि पुन्हा पहिला आंबा जागेवर खाय का नाही? हे ईश्वर सृष्टी आहे का नाही? म्हणून कारण तसं राहून कार्य वाढत जातं आणि तुमच्या जीव सृष्टी न केलेला पदार्थ एकदाच निर्माण होतो, पुन्हा निर्माण होत नाही. तेव्हा नाही. आता ते गुरूंचं बोलून नाही बोलत. तुझ्या बायकोच्या पोटात गर्भ कसा होता बरं? आपल्याला पत्ता करे तुला उगवसान पर दाखवतोस. कसा निर्माण होतो? साधू सांगतील ना ह्याला काय बंद करतो म्हणून जीवाला काही कळत नाही. कळतं का देवाला काही? मग ते जाऊ दे. तुझ्या अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर कशी जायची ही सांग. म्हणजे निसर्ग बुद्धी हे निसर्गाने होत असतं. निसर्ग होत असतो का? मग निसर्ग होत असतो तर बस ना गपचूप. पोट भरलं ना तुझं, खाऊ नको ना. हात कशाला उचलतोस? म्हणून निसर्ग निव्वळ आंधळीचं बोललाय.
आणि निसर्ग मानल्यामुळे जात नाही, गोत नाही, आचार नाही, विचार नाही, आणि त्यात हे बोंब झालं सर्व. याते अद्भुत जगत का करता अद्भुत शक्ति वाला है. म्हणून हे अद्भुत जग त्रिभुवन आहे, त्या अद्भुत जगताचं करणारा तो ईश्वर अद्भुत शक्तीवाला आहे. त्याच्या शक्तीला इस रीति से जगत का करता सर्वशक्तिमान है. अशा रीतीने या जगाचा करता ईश्वर सर्वशक्तिमान आहे. त्याच्या शक्तीला कोणी प्रतिबंध करू शकत नाही और स्वतंत्र है. एक हे बघू, आता हे रोग आला ना, करा ना म्हणा विज्ञानवाद्याला, तुम्ही लई शहाणे आहेत ना, रोग होऊ देऊ नका ना लोकांना. आहे का काही कळते काय ना. तुम्ही खूप शक्तिवान आहेत ना, तुम्ही ज्ञानी आहेत ना, मग एवढा रोग होऊ देऊ नका ना जगाला, माणसं मरू देऊ नका ना. काय कर अध्यात्म साधूंचं फार वेगळं. गुरुजींनी सांगावं लौकिक बुद्धीचा विषय नाही, किंवा गुरुंच्या भाषेत सांगतो व्यावहारिक आकडेचा हा विषय नाही. जे आकडी प्रपंच केले ती आकड परमार्थात नाही. स्वतंत्र हे काय ते पुन्हा स्वतंत्र, त्याच्यावर कोणाचा ताबा आहे? त्याच्यावर कोणाचा ताबा नाही. तुमच्यावर ताबा मनाचा आहे, इंद्रियाचा आहे, लोकांचा आहे. तुमच्या ताब्यात तुमचं दिनपद तंत्र आहे, तो स्वतंत्र आहे. तो काही टक्क्यावर जरी स्वतंत्र असले तर त्या स्वातंत्र्यामध्ये काही तथ्य नाही. तुम्हाला जर काही स्वतंत्रता असली तरी भगवंत प्राप्ती होणे इतकी स्वतंत्र ठेवली, बाकीचे भोग इतकी स्वतंत्रच नाही. भोग इतकी जर स्वतंत्र राहिली असती तर तुम्ही काय केलं असतं? बापरे बापरे. हा, भोग स्वतंत्रच नाही, फक्त परमार्थामध्ये स्वतंत्र आहेत करणे इतकं. पण भोग प्रपंचिकाचे नाही तुमच्या साध्य, तुमच्या कर्मानुसार त्यांनी ठरवून टाकलं. जो न्यून शक्ति वाला होवे सो पराधीन होवे है, और सर्व शक्ति वाला पराधीन होवे नहीं, याते स्वतंत्र है. सर्व शक्ति वाला स्वतंत्र है, अल्प शक्ति वाला का? त्याच्या इच्छेनुसार त्याला पूर्ण करता येत नाही, त्याचे संकल्प त्याला पूर्ण करता येत नाही, म्हणून तो अल्पज्ञ आहे, अल्पशक्तीवाला आहे. आणि ईश्वराचे संकल्प तो पूर्ण करू शकतो आणि त्याच्या करण्यामध्ये कोणी अडचण करू शकत नाही. आता बघा ना, प्रत्येकाला अडचण येत नाही, म्हणून अल्पज्ञ अल्पशक्तीवाला. आणि पूर्ण शक्ती असती तर कोणाची गरज आहे? असा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि वर्मही जाणून शरण आलो. रामदेवराय म्हणतात भगवान तो कसा आहे? समर्थ आहे, सर्व शक्तिमान आहे आणि ब्रह्मांडाचा मालक आहे. मालक म्हणजे स्वतंत्र आहे. तुम्ही मालक नाही, स्वतंत्र नाही, नुसतं हाय हाय हाय, न सरे हाय जाता. तुमच्या पाठीवर नुसतं हाय हाय म्हणजे नुसती तृष्णा. चला, इस रीति से जगत का करता सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र है, ताही को ईश्वर कहे है. जे सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र त्याला सर्वज्ञ म्हणावं. आता हे तिन्ही विशेषण तुमच्याकडे बसतील का? तुम्ही सर्वज्ञ आहेत का? तुम्ही सर्वशक्तिमान आहेत का? आणि तुम्ही स्वतंत्र आहेत का? आणि हे तिन्ही विशेषण साधू अधिक देवाकडे असतात, ईश्वराकडे. म्हणून ईश्वर या जगाचा करता आहे, तो सर्वज्ञ, त्याचे करण्यास चूक नाही. तो सर्वशक्तिमान आहे, त्याला कोणाचा प्रतिबंध होऊ शकत नाही. आणि स्वतंत्र आहे का? त्याच्या हातात सर्व आहे. म्हणून सकळ जीवाचा केव्हा त्याच्या हातात संहार करणं आहे. चला.
और अल्पज्ञ अल्पशक्तिमान पराधीन को जीव कहे है. काय काय त्याचं विशेष अल्पज्ञ म्हणजे काय? कुठं काय कळतं? बोला अल्पज्ञ. त्याला काहीच कळत नाही. बोला अल्पज्ञ. हो. बोला अल्पशक्तिमान. काय त्याची शक्ती? काय शक्ती? काही शक्ती नाही. आणि जर बाळली तर आपलं खाण्यात पुन्हा पुरतंय, हात होतं इतकी शक्ती आहे. ती काही शक्ती नाही. आणि पराधीन म्हणजे काय? मनाचा मार खातो, बुद्धीचे निश्चयात बदल होऊ शकत नाही, इंद्रियाचं महाग पडतो, म्हणून हे पराधीन. तुझ्यावर इंद्रियाचा ताबा आहे, मनाचा ताबा आहे, इंद्रियाचा ताबा आहे, सगळ्याचाच ताबा आहे, मग ते पराधीन आहे. ज्याच्यावर पराधीन जे स्वतंत्र आहेत ते पराधीन नसतात. म्हणून ह्याला तुकोबाराय म्हणतात इंद्रियाच्या दिने. आम्ही केलो नारायणे, आम्हाला इंद्रियाच्या ताब्यात असल्यामुळे आम्ही पराधीन आहेत आणि दीन आहेत, दुर्बळ आहे अवघी जीवन, पण शक्तीहीन आहेत. काय म्हणते तुकोबाराय? दुर्बळ म्हणजे शक्तीहीन, अल्पज्ञ अल्पशक्ती आहे. तुमची शक्ती कुठपुरते आहे? पाय उचललं पुरत ही सुद्धा नाही. पण मग आपली शक्ती मानली झाली. म्हणून अल्पज्ञ अल्पशक्ती वा आणि पराधीन हे जीवाचे विशेषण. सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र ईश्वराचे विशेषण. चला तुम्ही म्हणा की आम्हाला मरायचंच नाही, म्हणा बरं. नाही मरायचं. तुम्ही म्हणता तुम्ही स्वतंत्र झालात ना, कारण सध्याचे विद्याचे सोबत बदल ते स्वतंत्र आहे ना. आणि हे सध्याचे सोबत आणि ते विद्याचे संबंध या तिघामध्ये असणारं स्वतंत्र आहे. आणि ही तिन्ही संबंध नाहीत म्हणून तुम्ही स्वतंत्र आहेत. आणि हे तिन्ही संबंध त्याच्यात अल्पज्ञ अल्पशक्तिवान आणि पराधीन हे जीवाचं लक्षण आहे. आणि तुमचं सच्चिदानंद तुम्ही आत्मस्वरूप असल्यामुळे विकार रहित आहे, असंग आहे. चला यद्यपि ब्रह्म स्वतंत्र आहे का नाही? जीव स्वतंत्र आहे का नाही? का? सगळ्याच ऐकतो ना, मनाचं ऐकतो, बुद्धीचं ऐकतो, इंद्रियाचं ऐकतो. चला यद्यपि अल्पज्ञता अधिक जीव में भी परमार्थ से नहीं, तथापि अविद्याकृत मिथ्या अल्पज्ञता अधिक जीव में प्रतीत होवे. परमार्थ दृष्टीने ब्रह्म असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अल्पज्ञ अल्पशक्तिमान हे काहीच नाही परमार्थ दृष्टीने. पण अविद्याच्या संबंधामुळे हे सगळे त्याच्या अंगावर आले. वास्तविक जीव हा परमात्मा, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, या दृष्टीने जर पाहिलं त्याच्या ठिकाणी काहीच नाही. अल्पज्ञ नाही, पराधीनता नाही, अल्पशक्तिमान नाही, पण परमार्थ दृष्टी. मग आता सांगा, तुम्ही द्रष्टा जर म्हणलं तर तुम्हाला कोणा संबंध? द्रष्टा कधी नाही. द्रष्टा ज्ञानरूप आहे का नाही? द्रष्टा आनंदरूप आहे का नाही? मग या दृष्टीने काही नाही. आणि हे जर नाही कळलं तर अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे आणि पराधीन आहे. याचे जीव में कहिये हे. म्हणून जेव्हा त्या ठिकाणी ही तीन विशेषणं असल्यामुळे त्याला जीव म्हणले जाते. आणि साक्षी द्रष्ट ब्रह्मदृष्टीने त्याच्या ठिकाणी काय नाही. अविद्याकृत अल्पज्ञता दिकन की जो भ्रांती सोयी जीवता है. अविद्यामुळे जी भ्रांती आहे, मी देह आहे, मी करता आहे, मी भक्त आहे, मी सुखी, मी दुःखी, हे जी भ्रांतीचं कार्य आहे त्या अविद्यामुळे, आणि तोच जीव आहे. मी करता भक्त म्हणून ते कोण झालं? जीव. कशामुळे म्हणतो? भ्रांतीमुळे. भ्रांती कशामुळे? अविद्यामुळे. चला सो अल्पज्ञता दिकन की भ्रांति ईश्वर में है नहीं, किंतु मायाकृत सर्वज्ञता अधिक ईश्वर में है. ईश्वर ठिकाणी भ्रांती का नाही? माया शुद्ध सत्वगुण असल्यामुळे सर्वज्ञता आहे म्हणून त्याच्या ठिकाणी भ्रांती नाही जगाची. अविद्या मलिन सत्वगुण असल्यामुळे त्याच्या ठिकाणी भ्रांती आहे.
भ्रांती म्हणून तुम्ही काय म्हणता, या द्यायचे म्हणे मी आणि स्त्री पुत्र धनदार म्हणे माझे परी काळाचे खाते आहे संबंध करा, म्हणजे भ्रांतीचं लक्षण. आता हे जहाज तुझे आहेत का, आता देह जर तुझा नाही तर त्याचे संबंध कुठले आले. तो जन्मवरून राहते, तो सच्चिदानंद रूप आहेस, तो ब्रह्मरूप आहेस, तो असंग आहेस, साक्षी कुटस्थ चेतन तू आहेस. आणि याच्यात त्याचा तुझा काही संबंध नाही, ती परमार्थ दृष्टीने आहे. पण अविद्या माया अशी गमतीची आहे. राम 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 भलीनं सत्ताला गेली बट्टा, तिने बट्टा लावलं तुम्हाला अविद्येने. हो चला, यह वार्ता विस्तार से आगे प्रतिपादन करेंगे. हा विषय, याचा विचार आम्ही पुढे विस्ताराने प्रतिपादन करू, विस्ताराने सांगू. हेडिंग मिळालं. इस रीति से जगत का कर्ता जीव नहीं ईश्वर है ना. कोण जगत करता है? ईश्वर. जीव फक्त केलेलं कर्माचं फळ तो देतो. तुम्ही कर्म करता पण फळ त्याच्यात गुरुजीने सांगा. चोर चोरी करतो पण जे शिक्षा देतो फटके देतो. फटके देण्यात तो करावं लागलं की फटके बघावं लागते. मग आता हे कुत्रे मांजरं डुकरं गरिबी श्रीमंती ही कशाचे कर्माचे फळ आहेत. आता कर्माचे फळ त्याला दिलेत. तुमच्या कर्माचा सर्व तो आहे. सर्वचा प्रेरक आहे. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये तुमचे कर्म, तुमची वासना, तुमच्या मनाचे कर्म, शरीराचे कर्म सगळं त्याला कळतं. म्हणून केलेल्या कर्माचं फळ तो देतो, तुमच्या हातात नाही. त्याला बोलले मग आगा रो काय रोगी आवडे दळिद्री दळिद्र परी भोगीचे पोळी अदृष्ट असं करून. रोगाला रोग आवडतो का? दळिद्री माणसाला आवडते का? नाही शिकता येते का? कशामुळं? मागचे तुम्ही कर्म केले म्हणून ते ईश्वराचे फळ देऊन टाकलं. आता ही बैल आहेत, ऊसाच्या गाड्या वाहतात, त्याला ओढा वाटतं का? आणि जर नाही देतो ठोका. बैलासारखं जीव केलेलं कर्म होतं. तसं जर देहाच्या ठिकाणी आलेले जीव बैलासारखे आहेत, पण त्यांनी माणसासारखं जर केलं तर ते देव होतील. नाही तर उभं उडीत राहतात. काय होते गुरुजीने सांगावं. प्रपंचिक जीवाला श्रीमंत होण्याचा प्रयत्न असतो, पण श्रीमंत होत नाही. आणि परमात्मिक जीवाला महाराज व्हावं, महाराज होत नाही. शास्त्री महाराज नाव, पंडित महाराज नाव, योगी महाराज नाव, भक्त महाराज नाव, कर्मठ महाराज नाव. तुकाराम महाराजच. बाकीचे काय त्या पद्धतीत असते. कोण झाले कोण. म्हणून ह्याचे 3 विशेष म्हणजे 3 विशेष लक्षात. तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र. अल्पज्ञ, अल्पशक्तिमान आणि परतंत्र तो जीव. मग कळतं कर काय त्या देवाला. पण किती घमेल आहे. मी लोकांना फसवते, मी गोड बोलून माझा फायदा करते, हे तर नाही. त्याची त्याला सुद्धा हित आणि हित कळत नाही. म्हणजे परमात्मा प्रपंच जुळत नाही.